गढ़चिरौली के धानोरा स्थित आश्रमशाला में 3 बच्चों की मौत की घटना के बाद गोंदिया जिले में आश्रमशालाओं की सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है। विद्यार्थियों की सुरक्षा को देखते हुए प्रकल्प कार्यालय की ओर से जिले की सभी आश्रमशालाओं का निरीक्षण किया गया है। गोंदिया में 11 सरकारी, एक एकलव्य और 23 अनुदानित आश्रमशालाएं हैं। अधिकारियों ने स्कूल परिसर में खुले कुएं, तालाब, पानी के जमा होने वाले स्थान, गिरे हुए लकड़ी के टुकड़े, लोहे की सरिया और बड़ी हुई घास समेत संभावित खतरे वाली जगहों की जांच की। जहां भी खामियां मिली उन्हें तत्काल दूर करने के निर्देश दिए गए। विद्यार्थियों की सुरक्षा के लिए कई स्कूलों की खिड़कियों पर जालियां लगने की कार्रवाई भी की गई है। प्रकल्प कार्यालय के अधिकारी और कर्मचारी अब नियमित रूप से स्कूलों की निगरानी करेंगे। अधिकारियों के मुताबिक फिलहाल सभी आश्रमशालाओं में आवश्यक सुविधाएं उपलब्ध है और सुरक्षा व्यवस्था को लेकर प्रशासन पूरी तरह सतर्क है। तर आपल्याकडे एकूण 11 शासकीय आश्रमशाळा, एक एकलव्य आश्रमशाळा आणि एकूण 23 अनुदानित आश्रमशाळा होते. ज्या प्रकारे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यामधील शाळेमध्ये जो सर्पदंशाने 3 विद्यार्थिनीचा जो अंत झाला, तर त्या अंताने सर्व डिपार्टमेंट हलून गेलेलं होतं. तर अशी घटना आपल्या गोंदिया जिल्ह्यात होऊ नये यासाठी आमच्या प्रकल्प कार्यालयातील सर्व कर्मचारी, विस्तार अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि स्वतः आम्ही सर्व शाळांचे इन्स्पेक्शन लावले. ज्या ठिकाणी अशी काही घटना घडेल तर त्या ठिकाणी आम्ही स्वतः तिथे जाऊन पाहिले. तिथे बेडिंगची व्यवस्था आहे का, तिथे निर्लेखनाशी संबंधित साहित्य आहे का, इमारतीलगत काही तलाव किंवा साहित्य असं पडून आहे का, लाकडं पडून आहे का इंधनाचे. तर अशा प्रकारचे सर्व आम्ही पाहणी केली. कुठे गवत वाढलेलं आहे का, तर ते गवत कापण्यासाठी आम्ही निर्देश दिले. समजा ग्राउंड असेल तर ग्राउंडमध्ये पाणी वगैरे साचलेलं असेल का, तर ह्या सर्व गोष्टीची आम्ही पडताळणी केली. त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये आम्ही खिडक्यांना जाळी लावण्याचे निर्देश दिले. ते पण जाळी सर्व शाळेला लावण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांना मच्छरदाणी देण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहे. सर्व विद्यार्थी आता मच्छरदाणीमध्ये झोपतील. त्याच्यामुळे आपल्या नागपूर गोंदिया जिल्ह्यातील सर्व शाळा ह्या सध्या तरी आम्ही सुरक्षित करून ठेवलेल्या आहे. कोणताच विद्यार्थी आता शाळेबाहेर सध्या तरी आमचा विद्यार्थी जाणार नाही आणि तो प्राचार्य, अधीक्षक आणि अधीक्षिका आणि तसेच जे दिवसपाळीचे, रात्रपाळीचे आपले शिक्षक आहे, या सर्वांची नजर आता सर्व विद्यार्थ्यावर राहणार आहे. त्यामुळे आता सर्व विद्यार्थी आता सध्या तरी आमच्या निगराणीखाली आहे, सर्व सुरक्षित आहे. आता गोंदिया जिल्ह्यातील ज्या पण शासकीय अनुदानित शाळा आहे तेथे आता आम्ही सर्वांना निर्देश देऊन सर्व सुखसुविधा विद्यार्थ्यांना पुरवलेल्या आहे. जेवणाची चांगली सुविधा आहे, पाण्याची आरो लावलेले आहे. कुठेही पण शिळं अन्न देता येणार नाही असे आम्ही स्पष्ट निर्देश सर्व शाळांना दिलेले आहे. आणि खेळण्यासाठी आम्ही त्यांना जे काही त्यांचं ग्राउंड आहे ते पूर्ण स्वच्छ करण्यासाठी तिथे काहीच काडी कचरा राहणार नाही हे आम्ही निर्देश दिलेले आहे.